रसिका अभिनंदन. मित्रा अभिनंदन. अरे धन्यवाद. नशीब काढलंस. हा? मला नेहमी हाईट वरून बोलायचीस. तुझी हाईट कमी आहे. हा एवढाच आहे. एक मिनिट. रसिका कोण आहे? हे कॉलेजमधला मित्र आहे. तुम्ही लक्ष नका देऊ. पृथ्वी जेवून जायचं. हा हो रसा. अभिनंदन रसिका. अरे भोजू तू. अभिनंदन तू. रसिका, माझ्या दाढीत असं काय नव्हतं जे त्याच्या दाढीत आहे. एक मिनिट. येस. रसिका काय आहे? काही नाही, मी म्हंटल ना बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष नका देऊ. थांबा जरा. ते हास्य जत्रेतले गौरव मोरे येणार होते ना, ते कधी येणार आहेत? हो ते येणार होते. गौरव मोरे येतील आता. टाइम झाले त्यांचे. वेळ झाले. येतील. थँक्यू. माझा स्टँडअप अजून बाकी आहे. तोपर्यंत तुम्ही मागे माईम करत राहा. माझा स्टँडअप बाकी आहे. माईम करा. माईम. गो. या नंतर बाय. हाय. माईम करा मागे. हा माझा स्टँडअप बाकी आहे अजून. ओके. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. कॅमेरा बंद कर. हे बंद कर कॅमेरा. ऐक ना. कॅमेरा बंद कर. ए भाई, हे कशाला आणलं इकडे? बिल्डिंग बांधायची आहे. बंद कर. कॅमेरा बंद केला तर काय दिसणार आहे टीव्हीवर? कॅमेरा कशाला बंद करायचे? एवढं नको बोलू. 11-12 जण आहेत ते. चालू कर. चालू कर. चालू कर. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. Cool. आणि हा माझा बॉडीगार्ड बोंगा. हाय. या. ओ माय गॉड. बोंगा. ए बोंगा, मी का तुझा बोंगा बघू? हा माझा बॉडीगार्ड बोंगा. बरोबर ऐकलं तुम्ही. हा माझा बॉयगार्ड कम बॉडी आहे. बॉडीगार्ड कम बॉय आहे. कोण बोलला? बोंगा. कोण बोलला? दादा सरांविषयी वाईट साईड कोण बोलला? लग्न आहे आमचं. दादा थोडं. तू कशाला बोलतोय? कोणी घेतलेला? दत्तू. अरे माझं लग्न आहे ना. मला कशाला टेन्शन तू? ऐक ना बोंगा, इकडे ऐक माझं. ऐक. अरे अशी चुका काढणारे खूप लोक आहेत आपल्याकडे. तू कोणाकोणाला मारशील? कोणाकोणाकडे जाशील? हा. अरे आपल्या रिहर्सल रूम मध्ये जत्ता बसलाय माझा चुका काढणारा. कोण ना यार. रिलॅक्स गाइस. रिलॅक्स. ओके. रिलॅक्स. ओके. बोंग्या, गिव्ह मी द वॉटर. Water, sir. Suck the water me. What, sir? Suck the water me. तो जत्था चुकीचं बोलत नाही सर. अरे मला पाणी पाच. एक्स्ट्रीमली इट्स ओके सर. थँक्यू. माझ्या तोंडात चहा बनवतोयस? असं पाणी कोणी पाचतं? गिव्ह मी द टिश्यू. टिश्यू सर. वाईप माय माउथ बोंगा. वाईप माय माउथ. कन्फर्म जत्ता बरोबर बोलतो सर. अरे माझं तोंड पुस ना यार. तोंड पुसायचं आहे सर. असं बोला ना. कळत नाही तुम्ही काय बोलता. थँक्स. बघितलं बोंगा, माझ्या शब्दाबाहेर अजिबात नाहीये. आणि शब्द गौरवच्या बाहेर नाहीत.
काय आहे हे बघा सर, ओरडायचं असेल तर तिथून ओरडू शकता. बाकी हे दिले ना आपल्याला, तोंडावर येऊ नका. कोण बोलला? कोण बोलले? ऐका ना माझं तू परत आला. Go back to the pavilion. माझं लग्न आहे ना, मला जाऊ दे ना. अरे भोंगा, relax. Relax. या तू रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. बोंगा, अशी कितीतरी माणसं आहेत जी माझ्याबद्दल वाईट बोलतात, जळतात माझ्यावर. लक्षात ठेव, अशी नागाची पिल्लं आपल्याला भरपूर ठेचायची आहेत, पण हळूहळू. ओके? Yes, sir. आपण सुपारीला आलोय की नाही? यस. लक्षात ठेव, मी काही गोष्टी ठरवल्यात. मी फक्त आणि फक्त 5 सेल्फी देणार, ते पण नवरा आणि नवरीला. जो कोणी 6वा सेल्फी घ्यायला येईल त्याला सेल्फी घेऊ द्यायचं नाही, ही जबाबदारी तुझी. Roger that, sir. म्हणजे हा ठीक आहे. ओके. हाय रसिका, हॅलो, हाऊ आर यू? गौरव सर, माझा विश्वासच बसत नाहीये, तू इथे आमच्या लग्नात आलात. येस येस. मला ते फोटो काढायचा होता. काढूया ना आपण. या सेल्फी. या. या ए, हा. त्यांना मी आदेश वॉर्न करतोय. ओके. हे बघा, नवरा कुठे आहे? हे काय मी आहे ना. हा बावला नवरा आहे. मस्जिद बंदरला एवढी खेळणी मिळतात. कलियुग आहे. ठीक आहे, नवरा तू, दोघांनी 5 सेल्फी घ्यायचे. बोंगा बोंगा. त्याच्यावर काही सेल्फी घ्यायचा नाही. माझं नाव माईक नाही आहे. बोंगा, रिलॅक्स. सांगितलं आपण 5 सेल्फी. ओके, टेक दिस अँड रिलॅक्स. ओके, चला या. हा बोंगा, काउंट. 1 2 3 4 5. बस ओके 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 ओके. बस हा. झालाय. 6वा सेल्फी काढायचा नाही, कळलं का? पाऊटवाला पटकन काढा ते यांच्याबरोबर. पाऊटला. हा हा. बोंगा 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 ऐका, बोंगा बोंगा बोंगा. रिलॅक्स. बोंगा हॅलो, रिलॅक्स. पाहिजे होतं तुला. बोंगा खूप झाला आता सगळ्यांचा. बोंगा रिलॅक्स. खूप झाला. रिलॅक्स. ओके ओके. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. तू गेला लुटलाय तुम्ही या गौरव सरांना. केवढं लुटलाय? अरे त्यांच्याकडे काय होतं लुटल्यासारखं? बोंगा. तरी लुटले. हा. चिंदी कुठला? ए! चिंदी कुठले? माझा मोबाईल फोडलास तू. रिलॅक्स. तू गेला आता. तन्नू दादा. कोणी केला? दत्तूला कोणी मारलं? कोणी केलाय? कोणी केलाय? दादा ऐका ना दादा. ऐका. ओ दादा ऐका. दत्तूला कोणी रडवलं माझ्या? दत्तूला कोणी रडवलं? दत्तूला तुम्ही कोण आहे? असं ना भरल्या घरामध्ये तलवार घेऊन यायचं नाही. लगीन घर आहे. दत्तू कोणी रडवलं मला सांग. दादा याने रडवलं मला. कोणी रडवलं? याने रडवलं. तुझ्या मी कुठं मी नाही. भाऊजी, मी काय केलं दत्तू? याने मारलं आणि मोबाईल पण फोडला माझा. नाही नाही नाही. मी नाही. ऐका ना, मी नाही फोडला. मी नाही. बोंगाने फोडला. कोण बोंगा? माझा बॉडीगार्ड. कुठं आहे तो? इथं होता. हे, भोंग्या. हे भोंग्या, तू बॉडीगार्ड आहेस ना? लपतो कशाला? चल तिकडे चल. अरे चल भोंग्या. हे झालं इकडं. हा, जा इकडे चला. जा, तुला बोलत आहे. चल इकडे. मी नाही जाणार. चल ना भोंग्या. ते मारणार. काय बोलला? मी नाही जाणार. भिकार, तू बॉडीगार्ड आहेस, तू चल ना. मी नाही जाणार. मार ना त्याला, मार ना प्लीज. चला इकडे. तुम्ही जा. काय सांग? तुम्ही जा. काय करू? तुम्ही मारा त्याला. मी नाही मारू शकत. तुमच्या एवढं केलं ना. त्यांना सांगा ना, ते धक्काबुक्की करवते ते. अरे हा, थांब. हे बघा, तुमच्याच पाहुणे फोटो काढताना माझ्यासोबत धक्काबुक्की. चला दे. लवकर चल, बोलवलं तुला. तुम्ही त्यांना सांगा ना तुम्हाला मारू नका म्हणून.
काय बोला परत बोल. तुम्ही त्याला सांगा ना तू मला मारू नका म्हणून. अरे भिकाऱ्या, तू बॉडी गार्डस ना, तू माझं रक्षण केलं पाहिजे. सांगा त्याला मार ना यार. सर केवढे आहेत ते? तू स्वतःला बघ केवढा आहेस ते. आरशात बघशील ना मम्मी म्हणून स्वतःच घाबरशील. कळलं काय? हा? ए, आता माझा बॉडीगार्ड तुला तुडवेल की नाही बघ. जा तोड. हा मला तुडवणार. हा तुडवणार. हात याच्या पोगा पाय बापरे. पोगा तोंडावर येऊन येऊन ओरडलाय. पोगा. त्याला सांगा ना तुमच्या बॉडीगार्डला मारू नका म्हणून. अरे वाक्य ऐकायलाच किती विचित्र वाटतंय. हा तुमच्या बॉडीगार्डला मारू नका म्हणून. काय करा लवकर आत्ताच्या आत्ता इथे भरपाई द्या. काय झालं? ए काय झालं? एक मिनिट थांबा. काय झालं? पोगा पोगा काय झालं? पोगा मला बीपी लो झालाय. माझा बीपी लो झालाय. बॉडीगार्ड आहे ना. खायला द्या. बीपी गोड द्या. तुझा बीपी मी काढतो बाहेर. काय साहेब तुम्ही पण भरल्या घरात हे वाक्य ऐकायला कसं वाटतं तुम्ही सांगा. चांगलं वाक्य आहे खरं तर या वाक्याला पुरस्कार मिळाला पाहिजे. पोंगा 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 पळ पोंगा मारणार पोंग्याला मारणार. आत्ताच्या आत्ता भरपाई द्या 6 लाख रुपये. किती? 6 लाख. एवढीशा मोबाईलचे 6 लाख रुपये? मोबाईल साधा सुद्धा नव्हता, हिरे लावले. ए दत्तू किती हिरे होते मोबाईलला? 4 होते 4 लाखाचे. 4 लाखाचे 4 हिरे होते. आता देतो, देतो. 4 लाख होते हिऱ्याचे 4 लाख होते. लवकर 6 लाख रुपये काढ. ऐका ऐका 4 लाख मला समजले. हा. 2 लाख कसले? 2 लाख कसले? हा. माझ्या भावाच्या लग्नात येऊन त्याचाच अपमान केला, त्या इन्सल्टचे 2 लाख. अपमानाचे पैसे मागता लवकर तुम्ही? काढा. अरे जर अपमानाचे पैसे मी घेतले असते ना तर मी खडे खडे सोनी मराठी साहेबांना विकत घेतला असता. तुम्हाला अपमान करायचा ना माझा अपमान करा. करा बिंदास. वार झाला. देतो. लवकर वरती. इकडे इकडे लवकर ये. इकडे इकडे लवकर ये. दे, दे. थांबा, दे. पैसे काढा. दे ना पैसे. दे ना पैसे. 6 लाख रुपये काढ. देऊन टाका ना तुम्ही पैसे. अरे मी कुठून देऊ? तू बोला तू दे ना पैसे. पैसे काढ. नाही नाही पैसे काढते. किती किती आहेत तुमचे पैसे द्यायचे? 6 लाख रुपये. 6 लाख रुपये द्यायचे आहेत. सर देऊन टाका. मग खिशात काय लिंबू ठेवलाय तू? कसा हात घातला खिशामध्ये? मग तू दे ना तुझे पैसे. मी कुठून देऊ यार? तू पोटाला मोबाईल. चल. देऊन टाका ना सर. तुम्ही कशाला तर राडा करताय? अरे पण मी कुठून मोबाईल फोडला यार? दे ना. हे कितीच आहे? 2 लाख रुपयाची. 2 लाख ऐक, ऐक, रुपये. ऐक. माझी चेन आहे माझी चेन आहे. हे, 2 लाख माझी रुपये चेन. झालेले आहेत. पैसे काढ. काय आहे? हे माझं घड्याळ आहे रे घड्याळ आहे. 1 लाख. एवढं महाग आहे? गिफ्ट आलंय मला त्याचं घड्याळ आहे. असू दे ना यार माझं नाही आहे. हे मला gift आलंय. अरे दे ना यार. काढा. हे, ऐका ना रे. काढा, काढा. अरे बापरे. घे ना माझी 1 लाख. थांब कापून काढूया. नको 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 नको. नाही, नाही. निघते निघते. हे माझं घड्याळ घेतलंय. ही जॅकेट आहे. नको ना यार. जॅकेट द्या. नाही करा. हे माझं आहे. हे जॅकेट झालं. सर पॅन्ट काढा. तुझी पॅन्ट काढ ना. सर मला मांडीला रॅश आहेत. मुद्दाम करतो तू लोदिया. हे सगळं काय? तू पॅन काढ. पॅन्ट तू पॅन काढ. सेलिब्रिटी आलाय. सेलिब्रिटी यार मी असं करू नका यार. काढ काढ पॅन काढ. सेलिब्रिटीला पाठवतो आज. नका असं करू यार. लवकर काढ. पॅन काढ. असं करू नका ना यार. सगळं काढ. मला माहित आहे Selfie तुला चक्कर आली. हा मला मारायला आला. सगळी क्रिएटिव्हिटी मला कळलेली आहे. जाम बेकार क्रिएटिव्हिटी चालू आहे. वा वा मस्त राडा घातला तुम्ही इथे. मस्त परफॉर्मन्स डिरेक्टर साहेब. वा 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 भन्नाट होता परफॉर्मन्स सगळ्यांचाच. खूप खूप सुंदर. पशा मस्त. गौऱ्या फॅन्टास्टिक. रसिका फार गोड दिसतेस. दत्तू मजा आली. खूप मजा आली. ओमकार खूप मजा आली. मनमित 2015-16 आपण कच्चा लिंबू केला तेव्हा तू छोटा होतास आणि मला माहिती होतं एक दिवस तू खूप मोठा होणार आहेस आणि मोठा होण्याच्या मार्गावरची तुझी वाटचाल खूप उत्तम चालू आहे. आता तू कच्चा लिंबू राहिला नाही आहेस. मोठ्यांचं मीठ आणि गोस्वामींची साखर घेऊन निखळ विनोदाचं पाणी त्यात मिक्स करून आज एक सरबत घेऊन आलायस तू या स्टेजवर. सई खूप भारी परफॉर्मन्स होता. फार मजा आली. मनमीत काय सुंदर कॅरेक्टर घेऊन आलास आणि आम्हाला सगळ्यांना रिफ्रेश केलंस आणि बॉडी लँग्वेज अप्रतिम होती.
मित्रांनो, ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात MHJ भेंडी प्रस्तुत चला दोस्त हो मनातलं बोलू काही. मित्रांनो, मनाला स्पर्शून जाणारं संगीत, संवेदनांची हळूवार उकल करणारे शब्द, त्यात ही शांत रात्र आणि सोबतीला तुमचा फेवरेट आजे पृथ्वी. मित्रांनो, रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत. बाहेर पावसाची मंद सर कोसळतीये आणि ह्याच वेळी मनात साचलेलं दाटून येतं. पावसाच्या सरीसारखं संत लईने मनाला सुद्धा कोसळत मोकळं व्हावंसं वाटतं. मग वाट कसली बघताय? तुम्ही सुद्धा मोकळे व्हा. कॉल करा तुमच्या लाडक्या कार्यक्रमात चला दोस्त हो मनातलं बोलू काही. मित्रांनो, पुढचा कॉल कोणाचा आहे आपण ऐकणार आहोत. जाणून घेणार आहोत त्यांच्या हृदयात काय गूढ आहे. हॅलो हॅलो, हॅलो, कोण बोलतंय? मी जाऊ दे मरून दे, मला नाही नाव सांगायचं माझं. हरकत नाही, नो प्रॉब्लेम. ऐका मॅम, तुम्ही प्लीज रडू नका, शांत व्हा. मला सांगा तुम्हाला काय दुःख झालंय. शांतपणे सांगा, आम्ही इथे तुमचं ऐकण्यासाठीच आहोत. प्लीज रडू नका. राजा लगीन करतोय. ओ अच्छा, कळलं. मित्रांनो, हल्लीचं प्रेम हे असंच असतं. हाच प्रॉब्लेम होतो. आपण एखाद्यावर निस्सीम प्रेम करतो, आपण जशी कमिटमेंट देतो तशीच कमिटमेंट, तसंच प्रेम आपल्याला समोरच्याकडून मिळत नाही आणि मग होतो तो त्रास. मॅम, मी तुम्हाला सांगेन, मला कळतंय राजाचं लग्न होतंय, तुम्हाला दुःख होतंय, तुम्हाला वाईट वाटतंय, पण या दुःखात जास्त काळ रमू नका. आपल्या आयुष्याला चांगला मार्ग द्या. एखादा छानसा जोडीदार निवडा आणि तुम्ही सुद्धा लग्न करा. माझं लगीन झालंय. माझं लगीन झालंय. तुमचं लग्न झालंय, ओके. मग राजा कोण आहे? माझ्या लग्नाआधीचा प्रियकर. एक मिनिट मॅम, मला नीट शांतपणे सांगा. तुमचं लग्न झालंय? माझं लग्न झालंय. अशोकरावांशी झालंय. 3 वर्ष झाली लग्नाला. ओके. कालच लग्नाचा हॅपी बर्थडे होता आमच्या. बर, म्हणजे एक मिनिट, मला आता लक्षात येत आहे. म्हणजे तुमच्या प्रियकराचं लग्न होतंय आणि तुमचं लग्न झालंय, पण त्याचं लग्न होतंय म्हणून तुम्हाला दुःख होतंय. हॅलो, फेसबुक वर पत्रिका पोस्ट केली त्यानं. ओके, आलेलं आहे माझ्या लक्षात. म्हणजे तुम्ही ती पत्रिका फेसबुकवर पाहिलीत आणि मग तुम्हाला त्याचा त्रास व्हायला लागला ती पत्रिका बघून. ते त्रास होतोय मला. फेसबुक वर पत्रिका पोस्ट केली. बरोबर. तुम्ही शांत व्हा. हे बघा, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे मॅम. जसं तुमचं लग्न झालं तसं राजाचंही कधी ना कधी लग्न होणारच होतं, राईट? नाही, म्हणजे एक मिनिट, नाही म्हणजे त्याने मला वचन दिलं होतं. मला म्हणला होता की तू लगीन कर, पण तुझ्या नवऱ्यानं तुला टाकून दिली, नाही तर तुझा नवरा गचकला तर मी आयुष्यभर तुला साथ देईन म्हणून मला वचन दिलं होतं. मग राजा कसं काय फिरला? मॅम, तुम्ही शांत व्हा. तुम्ही आधी शांत व्हा. राजा फिरला. नाही, ऐका. मला तुमचा प्रॉब्लेम कळतोय, मला तुमचं दुःख समजतंय, पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या आणि मग आपण पुढच्या कॉलरकडे वळूया. मला सांगा, तुम्ही राजाशी लग्न का नाही केलं? मग जर इतकं प्रेम आहे तर कोणाशी? राजाशी तुम्ही लग्न का? टॉनिकाशी काय आलं? कोण लगीन करील? एक मिनिट. लायक आहे का टोनग्याची? लायक आहे का माझ्याशी लगीन करायची? अरे तुम्ही करता का लगीन त्याच्याशी? अरे मी कसं तुम्ही तुमच्या बहिणीचं लगीन लावू द्या, मग तुम्हाला कळण टोनगा काय लायकीचा आहे. एक मिनिट. आपण लाईव्ह आहोत. MHJ भेंडी चला दोस्त हो मनातलं बोलू काही. ऐका ना, तुम्ही माझी बहीण काढू नका. लाईव्ह कार्यक्रम आहे, प्लीज. मग तुम्ही कायला बोलले तुम्ही काय लगीन करीत म्हणून? इथं चहाला पैसे कमवायची अक्कल नाही त्या हेंद्र्याला, आणि माझ्याशी लगीन करायची लायकी. आपण लाईव्ह आहोत. हे बघा, लक्षात घ्या, मला तुमचा मुद्दाच कळतोय. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की त्याची पैसे कमवायची अक्कल नव्हती, लायकी नव्हती, म्हणून तुम्ही लग्न नाही केलं, बरोबर? नाही, पण आता कदाचित तो पैसे कमावत असेल म्हणून त्याच्या घरातले त्याचं लग्न लावून देत असतील, राईट? नाही, तुम्हाला मुद्दाच लक्षात येत नाही. तो सुधरावा म्हणून त्याचं लगीन लावून देत आहेत. त्याच्या घरचे
तर तसं, पण त्याचं आता लग्न होतंय ना, मग प्रॉब्लेम काय आहे? पण त्याने मला वचन दिलं होतं ना, तो मला आयुष्यभर साथ देईन म्हणून. अरे पण तो आयुष्यभर का थांबेल? तुम्ही लग्न करून मोकळा झालात की नाही मला सांगा, मग तो का थांबेल? मित्रांनो, आयुष्य हे असंच असतं. आपण कॅन्सल झालेल्या ट्रेनची वाट बघतो का? तर नाही, आपण दुसरी ट्रेन पकडतो. राजाने सुद्धा तेच केलं, दुसरी ट्रेन पकडली. नाही, त्याने दुसरी ट्रेन पकडली, पण त्यानं मला वचन माझं मोडलं. येस येस, नो मला प्रॉब्लेम. थँक्यू मॅम, थँक्यू. चला तर आता आपण वळूया पुढच्या कॉलरकडे. मी जीव देईन. मी स्वतःला लटकून घेईन पंख्याला. तुम्ही फोन एक मिनिट, ठेवलात तर एक मिनिट ऐका. माझ्याचं बरं वाईट करून घेईन. मी नाही. सांगून ठेवते. मॅम, मॅम. उशी माझ्या हातात, मी तोंड दाबून मरून मॅम जाईन मग. मॅम नाही, मॅम शांत. मॅम एक मिनिट. सॉरी, मी नाही वळत पुढच्या कॉलरकडे. पोलीस येतील तुमच्या घरी. लास्ट कॉल तुमचाच दिसल. मग अडकून जाल मग तुम्ही. सॉरी, आय एम रिअली सॉरी. मॅम मी नाही फोन कट करत. फोन नाही ठेवायचा. नाही ठेवत आहे. मला सांगा, मला तुमचं ऐकतो मी. तुम्ही प्लीज जीवाचं काही बरं वाईट करू नका प्लीज. हां थँक्यू. प्लीज बोलत राहा तुम्ही. मग मला सांगा, पकडली त्याने दुसरी ट्रेन, पण मग जळत्या सिगरेटवर हात ठेवून मला कसमा काढायला दिल्या त्यांनी. जळत्या सिगरेटवर हात ठेवून कसमा काढायला दिल्या. हा, ऐकून तुझा काय नवरा नेमकं? उद्या गचकला तर मी आधार देईन तुला, असं का म्हणला राजा मला? एक मिनिट. काय म्हणाला राजा? नवरा गचकला तर आधार देईन. ओ आय एम रिअली सॉरी. म्हणजे तुमचा नवरा गेलाय? ओ काय ठाडे का तुमच्या जिभेला? काय बोलत आहे तुम्ही? नाईट शिफ्टला गेलाय, मा नवरा उद्या सकाळी येईन कामावरून. अरे मग मला कळत नाही प्रॉब्लेम काय. तुमचं लग्न झालंय पण तुम्हाला राजाची आठवण येते, तो लग्न करतोय, त्याचा प्रॉब्लेम आहे. तुमचा नवरा तुम्हाला त्रास देतोय का? देव माणूस आहे माझा नवरा. देव माणूस आहे म्हणजे व्यवस्थित सगळं सुरू आहे? छान सुरू आहे. उद्या आम्ही जाणार आहे पाचगणीला सेकंड हनीमून साठी. चांगलं सुरू आहे आमचं. राजाने चौचाल शब्द गेलाय कधी कानावरून? काय म्हणले? नाही काही नाही. मी आपलं एक जस्ट विचारत होतो. मला एक सांगाय बघा, तुम्हाला त्याच्याशी लग्न नाही करायचंय पण त्याने दुसऱ्याशी लग्न केलं तरी तुम्हाला प्रॉब्लेम हा आहे? मला प्रॉब्लेम आहे, कारण त्यानं मला तसं वचन दिलंय. अरे तुम्हाला माहित नाहीये, शब्दाची किंमत नाही या माणसाला. मला शब्द दिलेला मोडतो. तुम्हाला कळत नाही हे. समोरच्याने जर शब्दाची किंमत नाही ठेवली तर त्याच्या मनाला काय बोचतं याची जाणीव नाही तुम्हाला. ए शाने, मॅम ऐका, काय तुमच्या लक्षात येतं का? जर तुमचं लग्न झालं नसतं आणि जर तुम्ही हे बोलला असतं तर आयुष्यभर मला मजा आली असती. पण तुमचं लग्न झालंय. पण मी करणारच होते ना लगीन. मग कधी करणार होता? मी करणारच होते लगीन, पण मी त्याच्याशी लगीन करणार नव्हते. मी त्याला म्हणलं होतं का, हे बघ मी तुझ्याशी लगीन करणार नाही, पण मला कुणाशी ना कुणाशी तरी लगीन करावंच लागन बा. मग माझ्या घरच्यांनी एका कमाईवाल्या, एका नोकरीवाल्या माणसाशी माझं लगीन लावून दिलं. मी गपगुमान केलं. हा मन स्वच्छ धुतल्या तांदळासारखं मी लगीन केलं त्यांच्याशी. हे शेवटचं वाक्य बोललात ना, स्वच्छ धुतल्या तांदळासारखं. लॉजिक आणि घोडा बाजूबाजूला पळतात बघा. काय म्हणले तुम्ही? काही नाही. माझा मुद्दा काय? माझा मुद्दा ऐकून घ्या तुम्ही. नाही त्या राजाचं मन आहे ना, त्या हेंद्र्याचं मन डचुळे. एक मिनिट, कोणाचं मंड चुळे? राजाचं मन राजाचं मंड चुळे. तुम्हाला माहित नाही, तुम्ही ऐकलं तर गटार म्हणाल त्याच्या मनाला. काय असं काय केलं राजाने? मला काय म्हणतो, मला म्हणतो आपण लग्न करू. तू वेगळं लग्न कर, मी वेगळं लग्न करीतो. बर. हा मग आपण काय करू, मी तुला भेटायला येतो माझी मानलेली बहीण म्हणून. म्हणजे हा माझा मानलेला भाऊ बर का. आणि मला म्हणतो तुझ्या नवऱ्याला मी माझ्या बायकोला ना भाऊ म्हणायला सांगतो. हे झालं का मानलेले भाऊ बहीण, आपण चौघं एकत्र फिरायला जाऊ, म्हणजे कोणाला संशयच येणार नाही. असं डचूळ डबक म्हणे याचं, या हेंद्र्याचं टोनग्याचं. काय मॅटर यार, नेमकी माती कोणी खाल्ली आहे? आता मला सांगा, हे असं कोणी वागत का? तुम्ही मला सांगा, मी माझ्या नवऱ्याच्या हातात हात घालून फिरणार, हा राजा माझ्या अवतीभोवती फिरणार, माझं मन राहील का? अरे माझं मन राहील का? ते अवतीभोवती नाही फिरणार का राजाच्या? तुम्ही सांगा बरं. मनाला साखळ आणि दगड बांधून टाकणार पाण्यात. ताई रडू नका. तुमच्या लक्षात येत आहे का, तुमचं मन हे तुमच्या नवऱ्याभोवतीच फिरलं पाहिजे. मग आहेच आहे, मी माझ्या नवऱ्याला वाहिलंय
वाहिलंय. अरे सांडलाय तू जवळजवळ वाहिलाय सांगते. माझं आयुष्य वाहिलंय मी माझ्या नवऱ्याला. अरे हो यार, बरोबर आहे तुमचं सगळं, पण तुमच्या लक्षात येत आहे का राजाचं भलं झालंय की नाही, त्याचं चांगलं होतंय की नाही, मग होऊ द्या ना. त्याची काहीतरी सोय होते तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आता? नाही नाही ओ तुमचं माझा मुद्दा लक्षात येत नाही. काय काय त्याची सोय झाली पण माझी गैरसोय झाली ना. काय गैरसोय झाली तुमची हो? काय गैरसोय झाली आहे? आता माझा नवरा उद्या आम्ही पाचगणीवरून आलो हा. मग एका महिन्यासाठी फिरायला जाणार आहे, म्हणजे कामासाठी जाणार हा, आहे हा. बाहेर गावी. हा, मग? बर का? मग हा. माझी गैरसोय नाही होणार का? तो एका महिन्यासाठी बाहेर गावी जाणार, माझी गैरसोय नाही होणार? मला सांग किराणा कोण भरणार? माझ्या पोरा बाळांना शाळेत नेऊन कोण सोडणार? तसं त्यांचं हगणं मुतणं कोण काढणार? एक मिनिट हो त्या राजाशी याच्यासाठी लग्न करायचंय का लग्न करायला तुम्हाला? गेलाय माझा आहे का? एवढ्या अडचणीतून मग मी काय विचार केला, ठीक आहे आपल्याला अडचणी येणारच आहे तर आपल्याला एक बॅकअप असावा म्हणून हा शब्द काय हा शब्द काय बॅकअप? हा शब्द आहे बॅकअप. बॅकअप असावा म्हणून 3-4 वर्ष फिरले. अरे नका वापरू हा शब्द बॅकअप. पण एका निरागस बाईला माणूस सोडून चालला. निरागस अजिबात नका वापरू. निरागस नाही वापरायचा. निरागस शब्द नाही वापरायचा प्लीज. खरं तर नाही वापरायला मला पण चिड आहे या निरागस. लोक कसं काय खोटा खोटा निरागस. चिड आहे मला. नको बॅकअप बोला, निरागस नका बोलू. चला फार माझ्या आयुष्याची इन्व्हेस्टमेंट सोडून निघून चालला कोणाची तरी लगीन एक करायला. मी बॅकअप पर्यंत सगळं नीट ऐकत होतो. प्रेमाला इन्व्हेस्टमेंट म्हणताय तुम्ही. माझा कार्यक्रम चांगला कार्यक्रम आहे, प्रेमाला इन्व्हेस्टमेंट नाही म्हणायचं. या राजाला या टोनग्याला हेंद्र्याला साधा किल्ल्याच्या दगडावर साधा दिल काढता येत नाही. हा त्रिकोण काढून ठेवितो आणि मी माझं दिल त्या त्रिकोणात ठेवू का? अरे जर त्याला दिल नाही काढता येते तर तू का तडपडतीये? नको अडकवू स्वतःला राजात. आणि त्याचा नाहीये खोटा खोटा निरागसपणा, तुझं खोटं खोटं प्रेम आहे. खबरदार खबरदार माझ्या प्रेमाला खोटं खोटं बनलं तर माझा जीव आहे राजावर. तुमची हिंमत कशी झाली असं बोलायची? ए शानगे आता लय झाला तुझं. तुला ना मी राजा ए माझा शो ऐक आत्ताच्या आत्ता. 4 लग्न कर 4. ओ तुम्ही काय टोनग्या तिकडे येऊन मारीन मी हानीन बर का. राजाला काय बाई सांगू नको तू. मला नको सांगू. ए राजा तू लग्न कर. हिचा नवरा हिला टाक. नवरा टाकायला सांगायला लाज वाटली का तुला? वा 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 मस्त होता हा फोन कॉल. बॅकअप पण निरागस म्हणू नको, हे तर मला विशेष आवडलंय. भारी. बघा हा सरसे काय म्हणताय प्रसादा. वा 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 फार अप्रतिम, फार सुंदर, फार मजा आली. MHJ भेंडी वर्सेस मिरची असा एक सामना होता. वा नमक काय वंडरफुल कॅरेक्टर. कमाल कमाल. म्हणजे त्या बाईचा बिंडोकपणा सुद्धा इतका हवा हवासा वाटत होता, तो निव्वळ तुझ्या परफॉर्मन्समुळे. फार सुंदर. म्हणजे इतकी बावळट होती ती बाई, पण तिच्या भावनांची ती इतकी प्रामाणिक होती आणि तोच त्याच्यापेक्षा खूप जास्त पटीने प्रामाणिकपणा तुझ्या परफॉर्मन्समध्ये होता. त्यामुळे तो फार भावला, फार मजा आली. पृथ्वी वंडरफुल वंडरफुल ऑब्झर्वेशन. हे RJ लोक स्वतःच्या शोचं टायटल कायम एका वेगळ्या पद्धतीने घेतात. ते इतकं परफेक्ट उचललं होतंस तू की क्या बात आहे. फार मजा आली. Thank you, अफलातून. थँक्यू दादा. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. मंडळी एका लेडीज क्लब मध्ये आता होणार आहे एक रंगारंग कार्यक्रम आणि जो रंगवाला आपल्या समोर येत आहेत कधी गोड कधी तिखट चेतना भट, कल्याणची चुलबुली शिवाली परब, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, विरोधाचा कडीपत्ता विराज जगताप, दादरचा अमोल बालेकर ओंकार राऊत आणि कोकण कोहिनूर ओंकार भोसले. आपल्या गॉर्जियस गर्ल्स क्लबच्या गॉर्जियस गर्ल्सना मी वेलकम करते. ओ माय गॉड, आपल्या सॅटर्डे नाईट पार्टी साठी आपण इथे जगप्रसिद्ध स्टँड अप कॉमेडी स्टार ओंकार राऊत यांना बोलवलेलं आहे. त्यांचा कॉमेडी शो ठेवलेला आहे. चिकना आयटम इथे राहिलेला आहे. प्लीज तर प्लीज त्यांना तुम्ही हसा.
चेतना चेतना मला द्या तर मी तुमचा सगळ्यांचा लाडका ओंकार हॅशटॅग चष्मे बद्दूर एकदा माझ्यासाठी जोरदार टाळ्या उंचावताय. क्या बात है लेडीज. सो अर्ज किया है और हमने फाड़ दिया है. तुम्हारा अर्थ हमने फाड़ दिया. Oh my god, what a sense of humor, you beauty. आणि लाईन मारायची यांची ड्युटी. It's okay. So ladies, अर्ज किया है, शेर अर्ज किया है कि आज क्यों महक उठी है महफिल मेरी. वाह, क्या बात है दादा. आज क्यों महक उठी है महफिल मेरी. हेलो कॉमेडी करताय. अहो जोक नाही स्टँडअपचा भाग नाहीये. माईक खरं बंद पडलाय. चेतना मॅडम माईक बंद पडलाय. माईक बंद पडलाय. हा विनोद नव्हता हा काही. हा काही कोणी असेल अटेंडंट असेल तर त्याला बोलवा जरा माईक नीट करायला. हॅलो छोटू हा तात्या. हे माईक बंद पडला रे. हो म्हटलं नव्हतं बंद पडणार आहे ते. हो तात्या जिंकलात तुम्ही. हा हे घ्या 3 रुपये. एक मिनिट. तुम्ही कोण आहात? मी वायरमन ताते आहे आणि हे आमचं सोटू. अरे वा, म्हणजे माईक बंद पडला लगेच वायरमन हजर. नाही तसं नाही. मी या हॉलवरतीच काम करतोय. अच्छा, मी वायरमन आहे ना. हे हॉल आमचंच आहे. मग माहिती होतं तुम्हाला माईक बंद पडणार आहे ते? माहिती नव्हतं. एक असे प्रश्न वाढवू नका ज्याची उत्तर माझ्याकडे नाही येत. त्याचं काय आहे, मागच्या आठवड्याचा कार्यक्रम होता त्याच्यामुळे मला अंदाज आला होता का माईक मध्ये काहीतरी फॉल्ट आहे. अच्छा, बरं ऐका ना मग हे माईक रिपेअर करा. मला कार्यक्रम सुरू करायचा आहे. कार्यक्रम सुरू करताय. हा बाई कुठं आहे तर? बाई कशाला पाहिजे कार्यक्रम. लावणीचा कार्यक्रम आहे ना. लावणीचा कार्यक्रम नाहीये. मी काय साडी नेसून उभा आहे का इथे. नाही ना, माझा स्टँडअपचा शो आहे इथे. काय आहे? स्टँडअप सोटो. हा स्टँडअप म्हणजे काय रे? तात्या एसटी स्टँड असतं ना, ती एसटी स्टँड जेव्हा वरच्या अंगाला असतं ना, त्याला म्हणतात स्टँडअप. सोटो, तुझ्या अंगात आर्थिंग टाकून तुला जमिनीत काढायला पाहिजे. ऐकून घ्यायला म्हणून काही जुळवायला होय. दोन्ही फेज एका सॉकेट मध्ये टाकू काय? बस का लिहिलं पकड दे. बरं ओ तात्या ते कधी ठीक होईल. हे कधीच नाही ठीक होणार. अहो हे नाही माईक कधी ठीक होईल. येत खाली आहे जरा. काय आहे मशीन आहे ना ते माणसासारखंच असतं. कधी बिघडल कधी ठीक होईल काही सांगता येत नाही. हा मस्त हा वा छान लवकर आटपाते. संडासही होतो दार छोटावल्यावर आठ पाहिला. चेतना ऐक ना, माईक रिपेअर झाला ना की आपण यांच्याकडेच देऊया. कमाल बोलतात यार. काय आधी माझा कार्यक्रम होऊ दे. हा मग कोणालाही उभं करा तुम्ही. झाला की नाही दुरुस्त? झाला का? हे बघा. हॅलो माईक चेक. हॅलो एकच मिनिट टेस्ट करतोय. सोटो ते सकाळचा मेसेज दे बरं. मेसेज कशाला द्या मी कर. एकच मिनिट माझ्याकडे. हॅलो जिंदगी गुजरने लगी है अब किश्तों पर. मस्त. जिंदगी गुजरने लगी है अब किश्तों पर. कुछ ग्राम का मोबाइल भारी पड़ा है अब रिश्तों पर.
चालू झालंय बघा. बस बस हा 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 मस्त हो हा 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 काय मस्त. काय कर काही मी टेस्ट करत होतो. मग टेस्ट मग 1 2 3 4 चेक चेक हे म्हणा ना हे मेसेज कसले वाचून दाखवताय त्याचं काय आहे मला आहे ना लहानपणी शाळेमध्ये ना माईक वर भाषण करायला लय आवडायचं अच्छा, हा. पण माईक बघितलं का भीती वाटायची. मग आता आता माईक दिसला नाही का भीती वाटते. आता निर्लज्ज झालो. झालात ना निर्णय झालंय. झाला ना पार. हा, मग निघा आता हा? हा, निघा झालं ना काम झालंय हा मग निघा सोटो हा चल की कोपऱ्यात. ए, ओ. कोपऱ्यात कशाला हा कोपऱ्यात कशाला कळेल की तुम्हाला. हे सोटो ओके तिकडा. सो लेडीज एक टेक्निकल प्रॉब्लेम आला होता तो आता आपण सॉल्व्ह केलेला आहे सो मी परत एकदा कार्यक्रमाला सुरुवात करतो. हो. जगात सगळीकडे विनोद आहे या. जगात सगळीकडे विनोद आहे Exactly. फक्त तो विनोद हॅलो अरे काय माईक ठीक केलंय तुम्ही हा काय ठीक केलंय हा माईक कळलं ना हो आता कोपऱ्यात का थांबायला होते. अरे पण आत्ताच दुरुस्त केलेलात ना तुम्ही तुम्हाला सांगतोय हे दुरुस्त होणार माईक नाहीये. म्हणजे हे बंद पडणार माईक आहे. मग मी त्या डांगेला हजारदा सांगून कटालोय की एमएजेचे ओरिजिनल माईक वापर ते पण ऐकतच नाही. लई हे कट आहे. अहो हो मला कशाला सांगताय तुम्ही माईक दुरुस्त करा ना हे आता प्रॉब्लेम कोणाचा आहे माझाच आहे मग तुम्हालाच सांगणार नाही काय. पण माईक तर दुरुस्त करा हा तर मी जोक सांगतो तुम्हाला हा, हा. अगं थांब. चेतना तू पकड दे रे. चेतना तू आणि तोंड काढून मॅडम बघायला. चेतना मॅडम अहो जोक सांगायचंय मला अजून बारीक आहे ते. जोक तर सांगू दे जोक सांगितल्यावर मग असा एक क्रोनॉलॉजी ती लक्षात घ्या तुम्ही काय असते हा जोक मला खूप आवडतो. हा, लोकांनी जोक का निर्माण केले तर आपल्याला हसता यावं बरोबर. हा, तर लहानपणापासून आपण एक जोक पहिला ऐकलेला असतो तो म्हणजे हत्ती मुंगीचा तर एकदा काय असतं एक हत्ती असतो आणि एक मुंगी असते दोघेही लपाछुपी खेळत असतात मला माहिती आहे हा जोक. तुला माहिती हो हो हा जोक आहे ना मला माहिती आहे. काय? ऍक्च्युली काय होतं हत्ती आणि मुंगी आहे ना हा. लपाछुपी खेळत हा, असतात ते खेळत आणि असतात. मुंगी जाऊन आहे ना मंदिरात लपते. मंदिरात हा लपते आणि हत्ती येतो आणि मुंगी तिला लगेच सापडते तिला का आणि विचारा तिच्या- का विचारा कारण मुंगी काय- तिच्या चप्पल मंदिराबाहेर बाहेर काढले अरे अरे टाळी काय देतोयस तू अरे मला सांग अरे ओ, मला टाळायचं मी अरे माझा विनोद आहे मी निघू का नाही तुम्ही बघा घ्या Sorry, sorry, ह्यांना देतो sorry, माईक मी sorry. निघतो सॉरी तुमचाच कार्यक्रम हा, माझा. आहे तुम्ही नका जाऊ तुम्ही हा. प्लीज कार्यक्रम सुरू करा यार. Thank you. Advance दिलाय ना पैसे फुकट जातील ना. अहो हळू तरी बोला सोटून पण ऐकलं हो. तात्या सोटू तू कोपऱ्यात चल बरं. ये. हा तर आपण कार्यक्रम सुरू करूया हा तर आवाज येतोय तुम्हाला ऐका काय करू मी या माईकचं काय करू मी तुम्ही मुद्दामून करताय हे सगळं नाही नाही स्टँडअप कॉमेडीने मी जगप्रसिद्ध कळलं का हा? होणार आहे का हा माईक नीट सांगतो मी. होणार आहे नीट दुरुस्त करून द्या. 2 मिनिटं दुरुस्त करतो. माझ्या आवाजात वायर काय बदलतो. प्रॉब्लेम मी आहे वायर Please, बदलतो. दोन- सोटू तू वायर काढ बरं पटकन. तू आणि तोंड काढून बघत पाणी राहतो. घ्या. नकोय मला पाणी होईल 2 मिनिटात होईल सर 2 मिनिट नकोय पाणी जा. बस बसता का खाली? तुम्ही कॉमेडियन आहे यार तुम्ही असे 4 बायका मिळून तुम्ही हातात धरू नका मी हातात धरणार आहे माई तुम्ही हातात धरल्यावर बरोबर इथे लाव चालवतो. बरं सॉकेटला. हा. कमॉन ओंकारजी कमॉन. रेडी आहे तुम्ही तुम्ही ready आहे ना? कालपासून रेडी आहे मी चला सोटू रेडी आहे ना हा कर चालू. लेडी सॉकेट बदललं काय रे वय तात्या म्हणजे ह्याची कॉमेडी लई वेळ चालणार आहे बघ. वा वा अतिशय रंगतदार झाला कार्यक्रम मस्त सई 440 वोल्टचा परफॉर्मन्स होता खूप मजा आली लेडीज गँगनी काय मस्त फील दिलाय भिशीचा आ हा हा फार मजा आली अशाच कायम हसत खिदळत राहा सोटू सोटू भेटला आज आणि तात्या भेटले फारच आनंद झाला खूप
ओंकार, तुझ्या तोंडून हे वाक्य ऐकायला मी अतिशय आतुर असते आणि आज खूप दिवसांनी सोटू आणि तात्या आम्हाला भेटायला आले, त्याबद्दल तुमचे खूप आभार. मस्त बॅटिंग केलीस राऊत, फार सुंदर, खूप मस्त, खूप मजा आली. प्रसादा. वा वा बहारदार. तू जगप्रसिद्ध कॉमेडियन आहेस हे ऐकून मला तुला जेवढा शेवटी शॉक बसला तेवढा सॉरी म्हणजे आय वॉन्ट टू से तू जगप्रसिद्ध कॉमेडियन असून तुला 4च बायकांनी बोलवलंय हे ऐकून मला तुला शेवटी जेवढा शॉक बसला तेवढा बसला. तो ह्युमर तिथपासून चालू झाला होता की एका 4 बायकांच्या भिशीमध्ये जगप्रसिद्ध कॉमेडियनला बोलवूया. हे त्या बायकांचं कसं ठरलं असेल मला तिथपासनं त्या विचारापासून मला हसायला यायला लागलं. वंडरफुल. खूप एनर्जी होती परफॉर्मन्समध्ये आणि तुमच्या तिघांचं कौतुक अशा करता की माझ्या घरात एक बाई आहे पण तिच्यासमोर पण माझा आवाज ऐकू येत नाही. इथे 4 बायका असताना सुद्धा तुमच्या तिघांचा आवाज ऐकू आला, त्यामुळे त्याकरता तुमच्या तिघांचं कौतुक. तात्या आणि सोटू आले की बाहेर येते. आज सोटूचं काम छोटू होतं पण मजा आली तरी सुद्धा. बहारदार. वंडरफुल. यंग गँग, कीप इट अप. थँक्यू. मंडळी, विनोदाच्या धडाडणाऱ्या तोफा आता थंड होणार आहेत कारण वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा चौकार.